नमस्कार मित्रांनो, ज्ञानेश्वर इलेक्ट्रिकल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे की आपले जे राशन कार्ड असते ते राशन कार्डला KYC करायचे आहे। तर KYC कशी करायची? आपण दुकानात जातो आणि नंबर लावतो आणि दुकानदार आपल्याला ऐन नंबर आल्यानंतर आपल्याला म्हणतो की तुम्ही बाहेर गावाचे आहे, तुम्हाला आम्ही ते करून देणार नाही। तर ते न करता आता आपण आपल्या मोबाईलच्या साहाय्याने घरी बसल्या राशन कार्ड KYC झालेले आहे की नाही किंवा ते कसे करायचे ते आपण करू शकतो। तरी मित्रांनो, मी तुमच्यासाठी असे नवीन प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत आहे, तरी तुम्ही सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आवडल्यावर। चला तर मग आपल्या राशन कार्डला KYC कसं करायचं ते आपण आता बघूया। सगळ्यात अगोदर आपण आता ॲप ओपन करून घेऊया। प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आपल्याला। प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर सर्चमध्ये टाकायचं आहे eKYC, मेरा eKYC आणि सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर बघा मित्रांनो, अशा पद्धतीचा लोगो आहे ॲपचा। हा लोगो ओपन होईल। या ॲपला आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे। आता आपण ते इन्स्टॉल करून घेऊया। 2 मिनिटात ॲप इन्स्टॉल होईल। इन्स्टॉल झाल्यानंतर आपण बघूया की eKYC कशा प्रकारे केली जाते राशन कार्डला। ॲप इन्स्टॉल होते मित्रांनो, आणि इन्स्टॉल झाल्यानंतर थोडा वेळ घेते कारण की नेटचा प्रॉब्लेम आहे। नेट इथे थोडा स्लो आहे, त्यामुळे थोडा वेळ लागत आहे। ॲप आपली इन्स्टॉल झालेली आहे जवळपास। इन्स्टॉल झाल्यानंतर आपण तिला ओपन करूया। तर बघा मित्रांनो, ॲप इन्स्टॉल झालेली आहे। आपण त्याला आता ओपन करून घेऊया। बघा, आता इथून ॲपला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर असा इंटरफेस येईल। नंतर त्याला आपण परमिशन द्यायची, सगळं अलाउ करायचं आहे। अलाउ केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज येईल। त्याला आपण स्टेट निवडून घ्यायचं अगोदर आपलं महाराष्ट्र। त्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपलं अगोदर लोकेशन ऑन पाहिजे मित्रांनो। अगोदर आपण लोकेशन ऑन करू। स्क्रीन खाली घेतल्यानंतर आपलं इथं लोकेशन असतं, ते आपण आता लोकेशन ऑन करून घेतलेलं आहे। ऑन केल्यानंतर व्हेरिफिकेशन करू आपण। नंतर इथं आपल्याला पुढे गेल्यानंतर आधार नंबर टाकायचा होता। आता मी माझा आधार नंबर टाकून घेतो। अशा प्रकारे आधार नंबर टाकलेला आहे। एकदा तुम्ही त्याला आधार नंबर चेक करू शकता। चेक केल्यानंतर परत त्याला बंद करायचं आणि OTP येईल आपल्याला आधारवर। आता जो नंबर आपला आधारला दिलेला असेल त्या नंबरवरती OTP येईल। OTP आल्यानंतर इथं OTP टाकून घ्यायचा। बघा मित्रांनो, OTP आलेला आहे 737085। अशा प्रकारे OTP टाकून घ्यायचा। तर 85 OTP टाकल्यानंतर इथं आपल्याला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर त्याला सबमिट करायचं आहे। 1 मिनिट, कॅप्चा आपला चुकलेला आहे, परत आपण एकदा ट्राय करूया। 9RJ7 आता मी कॅप्चा टाकलेला आहे, त्याला आपण सबमिट करूया। बघा मित्रांनो, सबमिट केलेला आहे। आता आपल्याला KYC करायचं। अशा प्रकारे तुमचं नाव येईल महाराष्ट्र, तुमचा राशन कार्ड नंबर, तुमचा जिल्हा येईल, आणि त्याला आपण फेससाठी KYC करूया। त्याला आपण आता ॲक्सेप्ट करून घेऊया। ॲक्सेप्ट केल्यानंतर तुमचा असा फेस येईल। फेस आपल्याला 4 डोळे तिथं दाखवायचे आपल्याला। फेस हलवायचं आहे। बघा फेस हे झालेला आहे, आणि आपली KYCचा आपल्याला मेसेज आलेला आहे की KYC रजिस्ट्रेशन सक्सेसफुल। तिथं डेट पण येईल, टाईम येईल, त्याला आपण ओके करून घ्या। आता आपला KYC झालेला आहे की नाही आपण एकदा चेक करून घेऊया। त्यासाठी आपण परत आपला स्टेट निवडूया महाराष्ट्र, आणि व्हेरिफिकेशनला
क्लिक करूया. आपलं लोकेशन आपण ऑन केलेलंच आहे. आता बघा इथं आपण परत एकदा आधार नंबर टाकूया. एकदा बघून घ्या आधार नंबर. आधार नंबर चुकलेला आहे. मी एकदा परत आधार नंबर टाकतो. 4012. एक मिनिट, मी आधार नंबर चेक करून घेतो. चला मित्रांनो, आपण इथं आता आधार नंबर टाकूया. 72 15 42 12 7 आणि जनरेट OTP. बघा मित्रांनो, आता इथं OTP येईल. आपण एकदा OTP टाकून घेऊया. आता OTP आलेला आहे मित्रांनो, तो आपण टाकून घेऊया. 914636. 914636. नंतर आपण हा कॅप्चा टाकून घेऊया. कॅप्चा व्यवस्थित टाकून घ्या मित्रांनो. कॅप्चा टाकल्यानंतर आपण त्याला सबमिट करूया. बघा मित्रांनो, सबमिट केल्यानंतर इथं दाखवत आहे, नेम दाखवत आहे, स्टेट दाखवत आहे, आधार नंबर आपलं कार्ड नंबर दाखवत आहे, राशन कार्ड नंबर, डिस्ट्रिक्ट दाखवत आहे आणि KYC स्टेटसमध्ये येस दाखवत आहे. म्हणजे तुमचं KYC हे ओके झालेलं आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण घरी बसल्या आधार आपलं राशन कार्डला KYC करू शकतो. तर धन्यवाद मित्रांनो.